नमस्कार शेतकरी मित्रांनो, धान उत्पादक शेतकऱ्यांच्या हातात प्रति हेक्टरी 20,000 रुपये अनुदानात त्या ठिकाणी जमा होणार आहे. तर खरेदी केंद्रावरील नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धानाची विक्री केलेली असो वा नसो, या धान लागवडीखालील जमीन धारणेनुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये देण्यात येणार आहे आता शेतकऱ्यांना. त्यासाठी राज्य सरकारने अंदाजे 1,800 कोटी रुपयांच्या खर्चास आता मान्यता दिलेली आहे, मंजूर केलेली आहे. तर काय आहे याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यासाठी शेतकरी मित्रांनो व्हिडिओ संपूर्णपणे पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या मराठी साईड या शेतकरी मित्रांच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, खरीप पणन हंगाम 2024-25 मधील किमान आधारभूत किंमत खरेदी म्हणजेच हमी भाव योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून प्रति हेक्टरी 20,000 रुपये अनुदान 2 हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येणार आहे. त्यामुळे धान उत्पादक काहींचा त्या ठिकाणी दिलासा मिळणार आहे. यामध्ये नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धानाची विक्री केलेली असो किंवा नसो, या धान लागवडीखालील जमीन धारणेनुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने 1,800 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता दिलेली आहे. या संदर्भातील शासन निर्णय राज्य सरकारने बुधवारी केलेले आहे प्रसिद्ध. परंतु त्यामध्ये अटी शर्तीचा खोडा घालण्यात आल्याने बहुतांश धान उत्पादक शेतकरी अनुदानापासून देखील वंचित राहण्याची शक्यता दाट आहे. तर राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना अतिवृष्टी, अवकाळी यामुळे मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे. तसेच कीड रोगांच्या प्रादुर्भावामुळे पण देखील शेतकऱ्याचं उत्पन्न घटलेलं आहे. त्यामुळे मागील 2 हंगामापासून धान उत्पादक शेतकरी आर्थिक तोटा सहन करतात. याच पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने धान उत्पादक उत्पादकांना अनुदान देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी हिवाळी अधिवेशनात धान उत्पादकांसाठी प्रोत्साहनपर 20,000 रुपये अनुदान देण्याची घोषणा देखील केली. वास्तविक राज्यात ई पीक पाहणी ऍप मध्ये अद्यापही शेतकऱ्यांना अडचणी येतात. सर्व्हर आणि नेटवर्कच्या समस्या शेतकऱ्यांसमोर अजूनही होत्यात. त्यामुळे विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ई पीक पाहणी पूर्ण होत नाही असं शेतकरी सांगतात. त्यामुळे शेतकऱ्यांना अनुदान कसं मिळणार या त्या ठिकाणी असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात आला. तर त्या ठिकाणी मागील वर्षी सोयाबीन कापूस उत्पादकांच्या अनुदानासारख्याच अडचणी धान उत्पादकांसमोरही उपस्थित होण्याची शक्यता होती. तर अनुदानासाठी अटी शर्ती काय? शेतकऱ्यांना धान विक्री केली असो नसो प्रति हेक्टरी 20,000 रुपये मिळणार. त्यासाठी जास्तीत जास्त 2 हेक्टरची मर्यादा आहे. म्हणजे एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त 40,000 रुपये मिळणार आहे.